तर आपण आता सगळ्या कोणत्या कोणत्या प्रोसेसेस बघितल्या. पहिली स्टेप होती ती आपली स्क्रीनिंगची होती. फिल्ट्रेशनच्या स्टेप मधली पहिली स्टेप कोणती, तर स्क्रीनिंग. स्क्रीनिंग मध्ये आपण काय बघितलं, तर जे बार स्क्रीनर आहे तो यूज केलेला आपण. त्याच्यामध्ये आपले डेब्रिस आहे किंवा जे मोठे मोठे पार्टिकल्स आहेत ते आपले डायरेक्टली रिमूव्ह होणार. एरिएशन मध्ये काय आपण डिझॉल्ड ऑक्सिजन कंटेंट आहे आपल्या वॉटरचा तो आपण इन्क्रीज करतोय आणि जे हझार्डस गॅसेस आहेत ते आपण इथं रिमूव्ह करतोय एरिएशन मध्ये. कोणते कोणते हझार्डस गॅसेस असतील, तर H2S, CO2 आणि NO2. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. इथे कोणते कोणते तुम्हाला एक्सटर्नल ओरलला हे डायरेक्टली विचारलं जातं. कोणते कोणते हझार्डस गॅसेस आहेत जे आपण रिमूव्ह करणारे H2S, CO2 आणि NO2 हे गॅसेस आहेत ते आपण रिमूव्ह करणारे. नेक्स्ट काय येतं आपलं, स्क्रीन चेंज नाहीये का होत? स्क्रीन चेंज नव्हती होत, ठीक आहे. तर आपण एरिएशन मध्ये कोणते कोणते गॅसेस रिमूव्ह करणार आहे, तर H2S, CO2, NO2. आता हे गॅसेस काय आपल्या पाण्यामध्ये कसे काय, तर जे आपले वॉटर आहे ते टर्बिड वॉटर आहे किंवा जे आपलं पाणी आहे ते स्वच्छ नाहीये, तर त्याच्यामध्ये जे हझार्डस गॅसेस आहेत ते म्हणजे डिझॉल्व्ह झालेले आहेत ते पाण्यात. ते आपल्याला काय करायचे, आपल्याला वॉटर फिल्टर करायचे, म्हणजे आपल्याला ते हझार्डस गॅसेस आहेत ते रिमूव्ह करायचे आपल्याला. ते आपण कोणत्या प्रोसेसमध्ये किंवा कोणत्या स्टेपला करणार, तर एरिएशन या स्टेपमध्ये करणार. सगळ्यांनी लेक्चर लवकर जॉईन करायचंय. त्याच्यानंतर 10 मिनिटाच्या पुढे कोणी जॉईन करणार असेल लेक्चर, तर मी त्यांना ऍड करून घेणार नाही. त्यांची ऍबसेंटी लागेल, मग त्याला त्यांनी स्वतः जबाबदार असतील. पहिल्या 5 मिनिटात लेक्चर जॉईन करायचंय. संकेत शेंडे, लवकर लेक्चर जॉईन करायचंय. फर्स्ट स्टेप आपण बघितली स्क्रीनिंग. स्क्रीनिंग मध्ये आपण डेब्रिस रिमूव्ह केलं बार स्क्रीनर्सचा यूज करून. एरिएशन मध्ये आपण डिझॉल्व्ड गॅसेस रिमूव्ह केले आणि तिथं आपण काय इन्क्रीज केलं, तर जो आपला ऑक्सिजन कंटेंट इन वॉटर आहे तो आपण इन्क्रीज केला डायरेक्टली तिथं. आणि नेक्स्ट प्रोसेस येते आपली, नेक्स्ट स्टेप ती थर्ड वन, कोॲग्युलेशन. आता कोॲग्युलेशन मध्ये मी सांगितलं तुम्हाला की जे आपण कोॲग्युलंट आहेत त्याचं आपण कोॲग्युलंट ऍडिशन करतो. सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसते ना? दिसत नसेल तर तसं मेसेज टाका मला. जे कोॲग्युलंट आहेत त्याचं ऍडिशन केल्यानंतर ज्या इम्प्युरिटीज आहेत तर तो कोॲग्युलंट काय करतो, इम्प्युरिटीज अट्रॅक्ट करून घेतो. आणि त्या इम्प्युरिटीज अट्रॅक्ट करून घेतल्यानंतर त्याचं काय होणार, तर त्याचा एक असा बल्क किंवा बंच तयार होतो आणि आपण ते नंतर सेडिमेंटेशन प्रोसेस केल्यानंतर सेडिमेंटेशन मध्ये आपण काय करणार, पाणी न हलवता आपण त्याला व्यवस्थित एका ठिकाणी असं शांत ठेवणार. म्हणजे काय होईल, बाय ग्रॅव्हिटी जे फ्लॉक्युलेट्स तयार झालेत किंवा जे घाण आहे ती पाण्यातली ती डायरेक्टली खाली इथं साचून राहील. तर आपण त्याच्यासाठी काय करतो, तर कोॲग्युलेशन ही झाली थर्ड वन स्टेप. Coagulation is process used to neutralize charges and form a gelatinous mass to trap or bridge particles through forming a mass large enough to settle. म्हणजे असं मास तयार होतं किंवा लार्ज मास तयार होतं की ते डायरेक्टली सेटल डाऊन होतं विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी. त्याचं
ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या कोॲग्युलंटच्या कडेला अट्रॅक्ट होतात सगळ्या, आणि तो जे काही मास आहे ते लार्ज मास तयार होतं आणि ते विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी डायरेक्टली खाली सेटल डाऊन होतं. आणि नेक्स्ट काय, कोॲग्युलेशन नंतर फ्लॉक्युलेशन आपण करतो. फ्लॉक्युलेशन मध्ये काय, फ्लॉक्युलेशन इज अ जेंटल स्टीरिंग और एजिटेशन टू इनकरेज द पार्टिकल्स thus formed to aggregate into masses large enough to settle or to be filtered from solution. श्रीनिवास पवार, लवकर लेक्चर जॉईन करायचं. तर फ्लॉक्युलेशन मध्ये काय करतो आपण, थोडस आपण जेव्हा कोॲग्युलंट ऍड करतो तेव्हा आपण फ्लॉक्युलेशन साठी, म्हणजे ते जे केमिकल आपण कोॲग्युलंट टाकलेलं आहे ते आपलं सगळं व्यवस्थित मिक्स व्हावं वॉटरमध्ये, त्याच्यासाठी आपण स्टरिंग किंवा आपण त्याला थोडस ढवळतो म्हटलं तरी चालेल. ते काय, ते म्हणजे काय झालं तर आपलं फ्लॉक्युलेशन. ते आपलं आपलं जे कोॲग्युलंट आहे ते आपलं पूर्ण वॉटरमध्ये व्यवस्थित ऍड झालं पाहिजे, ते एका ठिकाणी नाही राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करतो तर फ्लॉक्युलेशन ही प्रोसेस करतो. आणि जेव्हा आपली क्वांटिटी ऑफ वॉटर आहे, आपण आता टोटल पॉप्युलेशन डिमांड, आपण किती टोटल पॉप्युलेशनला आपल्या वॉटर लागणार आहे किंवा आपल्या गावाला पाणी किती लागणार आहे त्याचं आपण कॅल्क्युलेशन करून नंतर आपण ते पाणी किती, तर ते लार्ज क्वांटिटी मध्ये असणार आहे. सो आपल्याला ही फ्लॉक्युलेशनची प्रोसेस आहे, त्याच्यासाठी सुद्धा एक प्लांट लागेल किंवा त्याच्यासाठी सुद्धा मशीन्स आहेत, ते आपण बघूया. ते फ्लॉक्युलेशनची पण एक वेगळी ट्रीटमेंट येते. लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर, आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर मध्ये आपल्याला कोॲग्युलंट ऍड करायचंय. सो आपल्याला टँक पण तेवढा मोठाच लागेल आणि आपली कोॲग्युलंटची क्वांटिटी पण तेवढीच मोठी लागेल, आणि आपल्याला ते मिक्स करण्यासाठी जे काही आपण मशीन्स यूज करणार आहेत किंवा फ्लॉक्युलेट्स यूज करणार आहेत ते पण तेवढ्याच मोठ्या क्वांटिटीचे असतील. तर ते आपण बघूयात नंतर. आता फ्लॉक्युलेशन मध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे, एक मिनिट. तर फ्लॉक्युलेशन मध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे, फ्लॉक्युलेशन इज अ केमिकल वॉटर ट्रीटमेंट टेक्निक टिपिकली अप्लाइड प्रायर टू द सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन जे तुम्ही आता करणार आहे, म्हणजे कोॲग्युलंट ऍड केलं त्याच्यानंतर तुम्ही फ्लॉक्युलेशन मध्ये काय तर ते मिक्स करणार आहे. तर ती फ्लॉक्युलेशन ही प्रोसेस कोणत्या दोन प्रोसेसच्या मधली आहे तर सेडिमेंटेशन आणि तुमचं कोॲग्युलेशन, या प्रोसेसच्या मधली कोणती प्रोसेस आहे तर तुमची फ्लॉक्युलेशनची आहे. जे कोॲग्युलंट तुम्ही ऍड करणार आहे ते कोॲग्युलंट ऍड केल्यानंतर जे बल्की मास तयार होतंय ते तुमचं कोणत्या प्रोसेसमध्ये होणार आहे तर फ्लॉक्युलेशन या प्रोसेसमध्ये तुमचं ते बल्की मास तयार होणार आहे. सगळ्यांना माझा माऊसचा कर्सर दिसतोय व्यवस्थित? तिथे लक्ष द्या. थोडस स्क्रीन लॅगिंग होतीये, नेटवर्क कमी जास्त होते त्याच्यामुळं. तरी पण तुम्ही मला जर समजत नसेल तर तुम्ही तसं मेसेज करा किंवा सांगा मला. तर कोॲग्युलेशन फ्लॉक्युलेशन प्रोसेसमध्ये, फ्लॉक्युलेशन प्रोसेस कोणत्या दोन स्टेपच्या मधली आहे तर कोॲग्युलेशन आणि सेडिमेंटेशन. तर कोॲग्युलेशन मध्ये आपण काय केलं, कोॲग्युलंट्स ऍड केले. कोॲग्युलंट्स म्हणजे काय तर केमिकल्स आहेत, ते काय करतात तर तुमच्या वॉटर मधली इम्प्युरिटीज जे आहेत ते रिमूव्ह करण्याचं काम ते केमिकल्स करतात. मग ते काय, हे जे इथे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय बघा, वेस्ट वॉटर, जे तुमचं वॉटर आहे, जे घाण पाणी आहे ते तुम्ही तुमच्या टँक मध्ये इन्सर्ट केलं आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय केले तर कोॲग्युलंट्स ऍड केलेले आहेत. आता कोॲग्युलंट्स ऍड केल्यानंतर त्याचे जे ते कोॲग्युलंट्स काय करणार फ्लॉक्युलेशन या प्रोसेसमध्ये, तर आपण थोडंसं टायट्रेशन करून किंवा स्टिरिंग करून ते कोॲग्युलंट पूर्ण आपण त्या पाण्यामध्ये मिक्स करणार आहे. आणि नंतर त्याचं काय स्टार्ट होणार तर बल्की मास तयार व्हायला स्टार्ट होणार. तर जे बल्की मास आहे ते आपल्याला सेडिमेंटेशन, हे बल्की मास कशाच असणार आहे तर जे तुमचा कोॲग्युलंट आहे तो सगळ्या वॉटर मधल्या इम्प्युरिटीज आहेत त्या तुमच्या वॉटर मधल्या इम्प्युरिटीज स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेणार आणि त्याचं एक लार्ज मास तयार झाल्यानंतर ते खाली इथं विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी सेडिमेंटेशन मध्ये तुमची सेटल डाऊन होणार इथं. आणि मग हे जे तुमचं ट्रीटेड वेस्ट वॉटर आहे ते तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी पाठवू शकता. याच्यामध्ये इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? 4 स्टेप बघितलेत आपण, रिवाइज केलेत. बरेच जण परवा दिवशी म्हटले समजलं नाही म्हणून. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? पहिली
प्रोसेस आहे ती स्क्रीनिंगची आहे, एकदम इझी आहे. त्याच्यामध्ये काय केलं आपण, डेब्रिस रिमूव्ह केलं. जे मोठे मोठे पार्टिकल्स आहेत, झाडाची पानं असतील किंवा इतर मटेरियल असेल, ते आपण रिमूव्ह केलं. हे सगळ्या ट्रीटमेंट आपण कशावर करतोय, तर वेस्ट वॉटर वरती करतोय. जे घाण पाणी आहे त्या पाण्यावरती आपण हे सगळं ट्रीटमेंट करतोय, कारण आपल्याला ते पाणी काय करायचं, तर फिल्टर करायचंय. समजतंय सगळ्यांना? जर छोटा जरी काही जरी डाऊट असेल तरी पण विचारत चला, त्याच्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. नंदन भोसले समजतंय का? आहेत का? नंदन भोसले, साल विठ्ठल, येस मॅडम. समजतंय ना शिकवलेलं? हो. काही डाऊट असेल तर विचारत चला सगळ्यांनी. आणि मी जे काय काय इम्पॉर्टंट सांगते तुम्हाला ओरल साठी, ते तुम्ही पॉइंट नोट डाऊन करा तुमच्या नोटबुक मध्ये का लास्टच्या पेज वरती किंवा काहीतरी, म्हणजे तुम्हाला ते कसं ओरलच्या वेळेस इझी पडेल. कारण हे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत आणि हे नंतर नोट्स मध्ये तर येणारच आहेत, तुम्हाला पण महत्वाचे आहेत. एरिएशन बघितलं, कोॲग्युलेशन बघितलं, फ्लॉक्युलेशन बघितलं. आता नेक्स्ट बघूयात आपण. आता ही नेक्स्ट प्रोसेस आहे ती क्लॅरिफिकेशनची आहे. त्याच्यात मध्ये आपण काय करणार आहे, फ्लॉक्युलेटर्स यूज करणार आहे. आता फ्लॉक्युलेटर्स काय आहे ते बघूया आपण. आता हे फ्लॉक्युलेशन ट्रीटमेंट मी तुम्हाला म्हटलं ना, आपलं जे वॉटर असणार आहे ते खूप लार्ज अमाऊंट मध्ये असणार आहे. सो आपल्याला फ्लॉक्युलेशनची प्रोसेस आहे ती खूप इझी आहे. काय करायचं आपल्याला, तर जो आपण केमिकल ऍड केलेलं आहे, कोॲग्युलंट ऍड केलेलं आहे, ते आपल्याला फक्त पाण्यामध्ये मिक्स करायचंय. पण आपला अमाऊंट ऑफ वॉटर लार्ज असल्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी पण एक युनिट आहे किंवा ट्रीटमेंट प्लांट आहे, ते आपल्याला दिलेले इथं. तर आता फ्लॉक्युलेटर काय आहेत बघूयात. फ्लॉक्युलेटर इज अ कॉम्बिनेशन ऑफ फ्लॉक्युलेशन अँड क्लॅरिफिकेशन इन अ सिंगल टँक. आता हा त्यांनी एक टँक डिझाईन केलेला आहे, त्याच्यामध्ये तुमची फ्लॉक्युलेशनची आणि क्लॅरिफिकेशनची प्रोसेस आहे ती दोन्ही प्रोसेस इथं रन आउट होणार. इट हॅज टू concentric tanks where inner tank serves as a flocculation basin and outer tank serves as a clarifier. आता इथं बघूया. आता हा जो तुमचा आहे तो इथे इनटेक वॉल दिलेली आहे तुम्हाला. कर्सर माझा व्यवस्थित मूव्ह होतोय, दिसतोय ना सगळ्यांना? ठीक आहे, दिसतोय सगळ्यांना कर्सर व्यवस्थित मूव्ह होताना? थोडस मी मोठं करते अजून इमेज. तर तुमचं फ्लॉक्युलेटर मध्ये काय होणार आहे, तर फ्लॉक्युलेशनची प्रोसेस होणार आहे आणि जे तुमचे सेडिमेंटेशन मध्ये आपण जे फ्लॉक्स तयार झालेले आहेत ते डायरेक्टली इथं रिमूव्ह पण करायचे आपण. त्याच्यानंतर सेडिमेंटेशनची प्रोसेस पण तुमची या टँक मध्येच होणार फ्लॉक्युलेशन झाल्यानंतर. सेडिमेंटेशन साठी तुम्हाला काय करायचं आहे, तर जे काही पाणी आहे ते न हलवता स्थिर थांबवून ठेवायचंय. म्हणजे काय होईल, तर जे फ्लॉक्स तयार झालेले आहेत त्यांचं वेट कशामुळे इन्क्रीज झालेले आहेत, तर ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या कोॲग्युलंटनी सगळ्या अट्रॅक्ट करून घेतलेले. त्या इम्प्युरिटीजमुळे त्याचं वेट इन्क्रीज झालं आणि आपण ते पाणी संथ ठेवणार आहे, न हलवता ठेवणार आहे. सो काय होईल, ते डायरेक्टली विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी सेटल डाऊन होणार. आणि क्लॅरिफिकेशन मध्ये आपण काय करणार, तर ते जे इम्प्युरिटी आहे जी सेटल डाऊन झालेली आहे ती आपण त्या पाण्यातून रिमूव्ह करणार. तर आता हे प्लांट दिलेले आपल्याला ट्रीटमेंट प्लांट, त्याचं आपण बघूयात कशी प्रोसेस होते. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला दाखवेल, आता फक्त बघा. ही जी आहे ती इनटेक वॉल आहे, इनटेक पाईप आहे. इनटेक पाईप मधून तुमचं काय होणार, तर पाणी जे तुमचं कुठं तुम्ही काय केलं, स्क्रीनिंग केलं पहिल्यांदा. स्क्रीनिंग नंतर तुम्ही कोॲग्युलंट ऍड केलं. कोॲग्युलंट ऍड केल्यानंतर ते तुमचं वॉटर इथे येणार फिल्ट्रेशन साठी. तर ते पाणी इनटेक वॉल मधून इथं आतमध्ये घेतलं आणि इथं काय होणार आहे, तर हा जो
ड्राईव्ह युनिट आहे, या ड्राईव्ह युनिटने तुमचं जे कोॲग्युलंट आहे हे राऊंड ह्याची जी प्रोसेस आहे हे पूर्ण गोल 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 फिरणार आणि काय होणार, त्यामुळे तुमचं पाण्यामध्ये तुमचा कोॲग्युलंट आहे तो पूर्णपणे इथं मिक्स होणार. याचा आता व्हिडिओ नाहीये माझ्याकडे, मी तुम्हाला सांगेल कसं आहे. आणि तुमचा कोॲग्युलंट ह्या ड्राईव्ह युनिट हे काय त्याच्यामुळे तुमचा कोॲग्युलंट तुमचं पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होणार. इथून तुमचं इनटेक वॉटर जाईल, जे काही तुम्ही फिल्ट्रेशनसाठी कोॲग्युलंट ऍड करून जे वॉटर पाठवलेलं आहे ते तुमचं इनटेक मधून इथं आतमध्ये येईल. आणि नंतर काय होईल, तुम्ही ह्याच्यानंतर काय करणार आहे, सेडिमेंटेशनची प्रोसेस करणार आहे. जेव्हा फिल्ट्रेशन होईल ह्याचं पण टाइम आहे, ते टाइम मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगते किती मिनिटाचा आहे. डिपेंड आहे तुमचा अमाऊंट ऑफ वॉटर किती त्याच्यावरती. आणि सेडिमेंटेशनची प्रोसेस पण तुमची इथं फ्लॉक्युलेटर मध्येच होईल. काय करायचंय तर तुम्हाला फक्त हे जे ड्राईव्ह युनिट आहे ते तुम्हाला ऑफ करायचं. हे सगळं लाईट थ्रू होईल, म्हणजे तुमचं स्विच ऑफ केल्यानंतर तुमचं हा जो ड्राईव्ह युनिट आहे ते ड्राईव्ह युनिट फिरायचं थांबेल. आणि तुम्ही सेडिमेंटेशनची प्रोसेस केल्यानंतर हे जे खाली रॅक आर्म आणि रॅक आहेत हे खालच्या साईडला दिसत आहेत तुम्हाला, ड्राईव्ह युनिटच्या एकदम खालच्या साईडला इथं रॅक आर्म आणि रॅक आहेत ते काय करणार आहेत तर तुमचं जे फ्लॉक्स तयार झालेले सेटल डाऊन झालेत, ते सेटल डाऊन झालेले फ्लॉक्स तुमचे हे रॅक आर्म आणि रॅक थ्रू तुम्ही डायरेक्टली बाहेर काढणार आहे. तर त्याला पण कशी प्रोसेस आहे, रॅक आर्म आणि रॅकचं पण इथं जॉईन आहे. कशासाठी, आउटलेट, तुमचं आउटलेट वरती आहे आणि जे स्कॅम आहे ह्या आउटलेट मधून काय जाईल तर तुमचं पाणी पुढच्या प्रोसेससाठी जाईल. आणि हे जे स्कम आहे तिथून तुमचं काय होईल तर जे इम्प्युरिटीज आहेत त्या डायरेक्टली इथून रिमूव्ह होईल. तर आता ही ड्राईव्ह युनिट आहे, त्याला इथून अजून एक पाईप आहे, त्या पाईप थ्रू तुमचं काय होईल, स्कम थ्रू तुमचं जे काय इम्प्युरिटीज आहेत, जे काय घाण इथं खाली साचलेली आहे ती तुम्ही डायरेक्टली रिमूव्ह करू शकता. तर ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला दाखवेल, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. पण आता तुम्ही सध्या काय लक्षात ठेवायचं तर फ्लॉक्युलेटर्स काय आहे तर कॉम्बिनेशन आहे कशाचं, फ्लॉक्युलेशन आणि क्लॅरिफिकेशन करतं सिंगल टँक मध्ये. तर त्याच्यामध्ये काय काय होणार, फ्लॉक्युलेटर्स मध्ये तुमची सेडिमेंटेशनची प्रोसेस त्या टँक मध्येच केली जाईल आणि तुमचं जे काही पाणी आहे ते नेक्स्ट प्रोसेस साठी रेडी आहे, ते तुमच्या आउटलेट मधून बाहेर जाईल. आता हे फ्लॉक्युलेटर साठी आपण फिल्ट्रेशन बघितलं. आता ही फिल्ट्रेशन प्रोसेस आहे ती रॅपिड स्लो सँड फिल्टरची आहे. आता स्लो सँड फिल्टर मध्ये आपल्याला काय होणार तर जे आपलं रॉ वॉटर आहे किंवा जे वेस्ट वॉटर आहे ते तुम्ही डायरेक्टली फिल्ट्रेशन करू शकता. तर त्याच्यामध्ये काय तर 3 लेयर आहेत स्लो सँड फिल्टर मध्ये. जी फिल्ट्रेशनची प्रोसेस आहे ती कशी आहे तर तुमचं जे वॉटर आहे, रॉ वॉटर आहे, ते तुम्ही स्लो सँड फिल्टर मधून डायरेक्टली पास करायचं आणि त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला नंतर तुमचं जे वॉटर आहे ते डायरेक्टली प्युरिफाय करून मिळेल. तर आता स्लो सँड फिल्टर मध्ये कसं आहे तर स्लो सँड फिल्टरचा फिल्ट्रेशन रेट आहे 0.015 to 0.15 GPM पर फीट स्क्वेअर. आता हा जो एरिया आहे हे आपण प्रत्येक सँड फिल्टरला बघूयात. नेक्स्ट आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करेल तेव्हा तुम्हाला जीपीएमचा पण अर्थ सांगेल मी. आता स्लो सँड फिल्टर मध्ये बघा, स्लो सँड फिल्टर मध्ये काय तर तुमचे लेअर आहेत. पहिला लेअर कोणता आहे तर ग्रॅव्हलचा आहे. ह्या स्लो सँड फिल्टरचं डिझाईन कसं आहे, पहिला लेअर आहे तो ग्रॅव्हलचा आहे, सेकंड आहे तो फाईन सँडचा आहे आणि त्याच्या थ्रू आपण काय करणार आहे, ह्याच्यातून पाणी आपलं जे वेस्ट वॉटर आहे किंवा जे रॉ वॉटर आहे ते आपलं पास करणार आहे. तर काय होईल, जी फाईन सँड आणि ग्रॅव्हल आहे त्याच्या थ्रू तुमचं पाणी सिपेज होऊन बाहेर येईल आणि फाईन सँड आणि ग्रॅव्हल मध्ये ज्या इम्प्युरिटीज आहेत तुमच्या त्या इम्प्युरिटीज तिथंच अडकून राहतील. मग तुमचं काय होईल, पाणी आहे ते फिल्टर करून बाहेर येईल. तर याच्यामध्ये 2 लेअर आहेत, ग्रॅव्हल आणि फाईन सँडचा लेअर आहे कोणत्या फिल्टरमध्ये, स्लो सँड फिल्टरमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे फिल्ट्रेशन रेट आहे तो स्लो सँड म्हणजे इथे दिलेला आहे स्लो सँड फिल्टर, जे आपलं फिल्ट्रेशनचा रेट आहे तो खूप स्लो आहे, तर त्यामुळे आपण हा जास्ती यूज नाही करत. जे तुमचं
रॉ वॉटर आहे किंवा ते पाणी तुमचं फिल्टर व्हायला तिथे तुमचं 2 दिवस जातात. त्यामुळं आणि तुमची जितकी क्वांटिटी ऑफ वॉटर जास्त असेल तितकं तुम्हाला वेळ जास्त लागेल. त्यामुळे तुम्ही इथं स्लो सँड फिल्टरचा यूज जास्ती नाहीत करत. पण याच्यामध्ये लेअर बघा कोणते कोणते 2च लेअर आहेत, ग्रॅव्हल आणि फाईन सँडचा लेअर आहे. ते आपण 2 लेअर आहेत ग्रॅव्हल आणि फाईन सँड. तर ह्याचं फिल्ट्रेशन रेट खूप कमी आहे. किती आपल्याला मिनिमम 2 दिवस लागतात फिल्ट्रेशनसाठी. फिल्ट्रेशन बघा, तर फिल्ट्रेशनची थेरी, द फिल्ट्रेशन प्रोसेस इज कॅरीड आउट इन फॉलोइंग 4 ऍक्शन्स. कोणते कोणते फिल्ट्रेशनचे टाईप आहे म्हणजे कसे कसं आपण करू शकतो. तर फर्स्ट मेकॅनिकल स्ट्रेनिंग, नेक्स्ट सेडिमेंटेशन, थर्ड वन काय आहे बायोलॉजिकल ऍक्शन आणि फोर्थ इलेक्ट्रोलायटिक ऍक्शन. तर आपण आता बघूयात काय काय आहे. मेकॅनिकल स्ट्रेनिंग मध्ये काय, सँड कन्सिस्ट ऑफ स्मॉल पोर्स, therefore suspended particles which are larger in size cannot pass through sand bed. आता आपण स्लो सँड फिल्टर मध्ये आता आपण काय केलेलं आहे, ग्रॅव्हल आणि फाईन सँड आहे, हा जो सँड बेड आहे तिथून आपण वॉटर पास केलेलं आहे आणि जे काही इम्प्युरिटीज इथं अडकून राहतील त्याच फक्त इथे फिल्टर झाल्या. पण इथं असं नाहीये की तुमचं वॉटर 100% फिल्टरेशन झालं तुमच्या वॉटरचं. मग इथं काय आता तुम्हाला दिले मेकॅनिकल स्ट्रेनिंग मध्ये की जे तुमचे फाईन सँड आहे त्याच्यामध्ये जे स्मॉल स्मॉल पोअर्स आहेत त्याच्यामध्ये तुमचे मोठे पार्टिकल्स अडकूनच राहतील किंवा एकदम जे एकदम फाईन आहेत तुमच्या सँडच्या साईज पेक्षा फाईन जे इम्प्युरिटीज आहेत त्या तुमच्या इथे रिमूव्ह होणार नाहीत. जे तुमचं सँड बेड आहे तिथून त्याच्यातून त्या इम्प्युरिटीज डायरेक्टली पास होणार, त्या तिथं अडकून राहणार नाहीत किंवा त्या तिथंच ते तुमच्या तिथंच अडकून राहतीलच असं काही नाहीये. मग हे झालं तुमचं मेकॅनिकल स्ट्रेनिंगचा डिसएडव्हान्टेज. नेक्स्ट काय, स्मॉल पार्टिकल्स ऑफ सस्पेंडेड इम्प्युरिटीज अधेर कॉझिंग फर्दर रिडक्शन इन पोअर साईज. आणि जे काही तुमच्या इम्प्युरिटीज आहेत, आता तुमची सँड आहे फाईन सँड आहे, तुम्ही त्याच्यातून वॉटर तुमचं पास केलं तर जे काही इम्प्युरिटीज तिथं अडकून राहणार आहेत त्याच्यामुळं काय होईल तर तिथलं तुमच्या त्या सँडचे जे पोर्स आहेत ते पोर साईज रिडक्शन होईल किंवा ते तुमचं पोर साईज आहे ते पोर आहे ते कम्प्लीट त्या इम्प्युरिटीजने भरून जाईल. सो नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा त्याच्यातून अजून वॉटर पास करणार आहे तेव्हा त्या इम्प्युरिटीज तुमच्या तिथं कॅप्चर होणार नाहीत किंवा तुमच्या त्या इम्प्युरिटीज आहेत तिथे त्या अडकून राहणार नाहीत. हे तुमच्या मेकॅनिकल स्ट्रेनिंग किंवा तुमच्या सँड बेडचा डिसएडव्हान्टेज आहे. नेक्स्ट आपण कशाने फिल्ट्रेशन करू शकतो तर सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन म्हणजे काय, तर जे पाणी आहे ते विथ द हेल्प ऑफ म्हणजे न हलवता तुम्ही ते पाणी तसंच ठेवायचं आणि काय होईल विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी तुमचे जे इम्प्युरिटीज आहेत स्मॉल स्मॉल पार्टिकल्स आहेत पाण्यामधले ते डायरेक्टली सेटल डाऊन होणार. द वॉइड्स ऍक्ट ॲज अ स्मॉल सेटिंग बेसिन. आता इथे दिलेलं द पार्टिकल्स आर अरेस्टेड ड्यू टू जिलेटेनियस फिल्म फॉर्मेशन अँड अट्रॅक्शन बिटवीन द पार्टिकल्स. आता याच्यामध्ये काय, सेडिमेंटेशन मध्ये जे पार्टिकल्स आहेत जे जे आपल्याला डोळ्यांना पण दिसणार नाहीत, आता जे गॅसेस वगैरे गॅसेस आहेत, आता आपलं पाणी आहे ते इम्प्युअर आहे, इम्प्युअर वॉटर आपण इम्प्युअर वॉटरवरती ट्रीटमेंट करतो तर त्याच्यात जे डिझॉल्व्ह गॅसेस आहेत ते गॅसेस आपल्या सेडिमेंटेशन मध्ये नाही रिमूव्ह होणार. जे स्मॉल पार्टिकल्स आहेत ज्याला नॅनोमीटर मध्ये त्यांची साईज आहे, ज्यांना वेट आहे तेच पार्टिकल तुमचे सेडिमेंटेशन मध्ये सेटल डाऊन होणार. जे इम्प्युअर गॅसेस आहेत ते तुमचे गॅसेस तिथे सेटल डाऊन नाहीत होऊ शकत. हे सेडिमेंटेशनचं डिसएडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट काय, बायोलॉजिकल ऍक्शन. बायोलॉजिकल ऍक्शन मध्ये काय, सस्पेंडेड इम्प्युरिटीज कंटेन सम पोर्शन ऑफ ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज लाईक अल्गी अँड फॉर्म अ लेअर. आता तुमच्या इम्प्युरिटीज मध्ये कशा प्रकारचे आहेत, जे नदीतून पाणी आलं असेल किंवा ओढ्यातून नाल्यातून पाणी जे आलेलं आहे त्याच्यामध्ये अल्गी आणि फंगी फॉर्मेशन झालेलं असतं. अल्गी म्हणजे काय, तुमच्या पाण्यातले शेवाळे वगैरे असतात ते आपण तुम्हाला त्याचं पण तुम्हाला फिल्ट्रेशन करायचंय.
नेक्स्ट, दिस फूड कन्झ्युम्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम विथ केमिकल अँड बायोलॉजिकल ऍक्शन. आता हे जे अल्गी आहेत त्या नदीच्या पाण्यातले म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा तिथले ॲनिमल्स असतील त्यांच्या थ्रू डायरेक्टली हे काय होतं तर डायरेक्टली हे रिमूव्ह होऊ शकतं. बायोलॉजिकल ऍक्शन मध्ये ऍडव्हान्टेजेस दिलेले आहे इथं. इलेक्ट्रोलायटिक ऍक्शन. आता इलेक्ट्रोलायटिक ऍक्शन मध्ये जे आपलं ह्याची ऑस्मॉसिस प्रोसेस आहे डायरेक्टली, जे ह्याच्यासाठी पण आपण एक सँड बेड तयार करतो, ह्याचं पण डिटेल स्टडी आपल्याला पुढे आहे. इलेक्ट्रोलायसिस ऍक्शन मध्ये काय तर ऑस्मॉसिस प्रोसेस म्हणजे आपण आता स्लो सँड फिल्टर मध्ये जसं बेड तयार केलेला आहे ग्रॅव्हल आणि फाईन सँडचा, तर इथं 2च लेअर आहेत आपल्याला. पण जे इलेक्ट्रोलायसिस ऍक्शन आहे त्याच्यामध्ये जे आपण घरातलं फिल्टर युज करतो ते फिल्टर असतो तो ऑस्मॉसिस प्रोसेसनी ते आपलं फिल्ट्रेशन होतं. तिथं आपण इलेक्ट्रोलायटिक ऍक्शन आपण युज करतो, त्याचं आपण डिटेल आपण नंतर बघूया, त्याची मोठी प्रोसेस आहे खूप. त्याच्यामध्ये आपण आता मिनिमम हे जे आपले इथले स्लो सँड फिल्टरचे जे 2 लेअर आहेत तिथं आपले 4 ते 5 लेअर असतात. त्यामुळं काय होतं तर आपलं रेट ऑफ फिल्ट्रेशन पण फास्ट आहे आणि प्रोसेस पण आहे, आपला क्वालिटी आहे फिल्ट्रेशनची ती जास्त इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये चांगली. तुम्हाला हे विचारू शकतात क्वालिटी कुठल्या फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला एकदम चांगली मिळते, तर त्याचं आन्सर आहे इलेक्ट्रोलायटिक ऍक्शन. लास्ट पार्ट येतो आपला तो डिसइन्फेक्शनचा. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? अस्मिता, लेफ्ट करत जाऊ नका लेक्चर मधून मधून, तुमचंच नुकसान आहे, कोणाचं सुद्धा नुकसान नाहीये. तुमची प्रेझेंटी काही लागेल, पण जर मॅम तुम्हाला या प्रोसेस रेंज प्रॉब्लेम आहे थोडा. हा ठीक आहे, नेटवर्क मध्ये बसत जावा. तुम्हाला रोज लेक्चर आहेत, असं नाही की एक दिवस आहे. थोडस ऍडजस्ट करा काहीतरी नेटवर्कचं. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? फिल्ट्रेशन, फ्लॉक्युलेशन, कोॲग्युलेशन, एरिएशन समजते सगळ्यांना शिकवलेलं? काही जरी डाऊट असेल तरी विचारत चला. स्नेहल थोरात, स्नेहल आवाज येतोय? अनम्यूट कर स्नेहल. तुमचा नाही येत मला आवाज. कोणाला काही जरी डाऊट असेल तर विचारत चला. नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट पार्ट आहे आपला फिल्ट्रेशन नंतर काय करणार आहे आपण? डिसइन्फेक्शन. डिसइन्फेक्शन मध्ये काय तर आता आपले जे आपण इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस यूज करणार तिथे आपल्या 90% वॉटर फिल्ट्रेशन झालं. पण आता डिसइन्फेक्शन मध्ये काय, जे आपले हजार्डस आपण केमिकल यूज केलेले आहेत त्या केमिकलचं आपल्याला पूर्ण न्यूट्रलायझेशन करायचंय. न्यूट्रलायझेशन आपल्या ह्या फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये आपोआपच होतं. पण डिसइन्फेक्शन मध्ये आपण काय करणार आहे तर आपण जे वॉटर आहे ते प्युरिफाय केल्यानंतर, त्याचं फिल्ट्रेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी काही म्हणजे केमिकल्स आहेत का की जे आपल्या म्हणजे ह्युमन बिंगला हजार्डस आहेत, ते आपल्याला डायरेक्टली इथं रिमूव्ह करायचे. मग त्याच्यामुळं काय, त्याच्यामध्ये काय आता बघूया. द गोल ऑफ डिसइन्फेक्शन ऑफ पब्लिक वॉटर सप्लाय इज टू इलिमिनेट पॅथोजन्स दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर वॉटरबॉर्न डिसीज. जे पाण्यामुळे आपल्याला जे काही डिसीजेस होतात ते आपल्याला डायरेक्टली रिमूव्ह करायचे. ते आपल्याला ते इन्फेक्शियस ऑर्गॅनिझम्स आहेत पाण्यामधले ते आपल्याला इथं रिमूव्ह करायचे. आता कोणते कोणते डिसीज इथे दिलेले आहेत, जे तर टायफॉइड असेल, मलेरिया असेल, फिवर असेल, हे आपल्या सगळ्याला म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, पॅथोजन्स आहेत, त्याच्यामुळे आपल्याला होणारे डिसीज आहेत ते आपल्याला डिसइन्फेक्शन या प्रोसेसमध्ये
रिमूव्ह करायची. तर डिसइन्फेक्शन प्रोसेसमध्ये आपण डायरेक्टली केमिकल डिसइन्फेक्टंट म्हणतो आपण त्याला, डायरेक्टली ऍड करतो आणि आपलं वॉटर जे आहे ते आपण डिसइन्फेक्ट करतो. ही आपली लास्ट स्टेप आहे ओव्हरऑल फिल्ट्रेशनची वॉटरच्या. ही झाली एरिएशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन आणि डिसइन्फेक्शन, अशा आपण 4 स्टेप बघितलेल्या आहेत. एरिएशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन. इथं आता कोणाला काही इथपर्यंत डाऊट असेल तर विचारा. मेन पार्ट आपला ट्रीटमेंट वर्कचा कव्हर झालेला आहे. स्पीड जास्त होत नाहीये ना? बोलत चला, नाही बोललं तर मला काहीच समजणार नाही. तुम्ही नाहीत बोललं तर मी नंतर विचारणार पण नाही तुम्हाला, म्हणजे समजतंय की नाही समजतंय. तुम्ही बोलत नसेल तर मला माझं माझं शिकवत राहावं लागेल, जे काहीच उपयोगाचं नाहीये. तुम्हाला समजणं हे महत्वाची गोष्ट आहे पहिल्यांदा. अनम्यूट करून सांगा कोणाला काही डाऊट असेल तर. समजतंय का? कोणीतरी बोला. ऋतुजा राऊत, येस मॅम. समजतंय? हो. ठीक आहे. ठीक आहे, मग तुम्ही लेफ्ट झालं तरी चालेल. चॅट बॉक्स मध्ये तुमचे रोल नंबर टाका. नेक्स्ट लेक्चर आहे सरांचं, जॉईन करा 10 मिनिटांनी, सर टाकतील लिंक. Hello, ma'am. Hello. Hello. Hello, ma'am.